नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13.1 सॉल्व करणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट सोडविण्यापूर्वी आपण थोडी बेसिक माहिती समजून घेऊया। मित्रांनो, माझ्या हातामध्ये एक ट्रायंगल आहे। हा एक ट्रायंगल दिसतोय, परंतु हा एक ट्रायंगल नाही आहे, तर हे दोन ट्रायंगल आहेत। पहा, हे दोन ट्रायंगल आहेत। कशामुळे एक ट्रायंगल दिसला तो? कारण ते तंतोतंत एकमेकास मी जुळविले होते। याचा अर्थ काय होईल? या ट्रायंगलची ही साइड या ट्रायंगलच्या या साइडला इक्वल आहे, म्हणजे एकरूप आहे। ही साइड या साइडला एकरूप आहे आणि ही साइड या साइडला एकरूप आहे। या तिन्ही साइड एकमेकांना तंतोतंत जुळविल्यास हे दोन त्रिकोण कसे होतात? एकरूप होतात। हे असे आपले दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत। दोन्ही पण कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे एकरूप आहेत। ही साइड या साइडला आपण ज्यावेळेस मॅच केली, ही साइड या साइडला आणि ही साइड या साइडला सारखी मार्किंग केलेली आहे मी। अशी एकावर एक ठेवली तर तंतोतंत जुळते, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत। दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट। ही कोणती कसोटी होईल मग? या कोणत्या टेस्टनुसार एकरूप आहेत ते? यस 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 म्हणजे काय? साइड साइड साइड। जर आपण हे दोन त्रिकोण असे आता ही साइड या साइडला मॅच केली तरच एकरूप होतात, म्हणजे तंतोतंत जुळतात। एकरूप आहेत हे, परंतु तंतोतंत कधी जुळतील? जर ही साइड या साइडला मॅच केली, ही साइड या साइडला आणि ही साइड या साइडला। जर आपण ही साइड या साइडला मॅच केली तर ते तंतोतंत जुळत नाहीत। तर हे मग कोणत्या करस्पॉन्डिंग म्हणजे कोणत्या सिक्वेन्सनं ते जुळतील? तर या सिक्वेन्सनं जुळतील ते एकमेकास। या सिक्वेन्सने एकमेकास जुळतील। तर ही कोणती होईल? साइड 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 टेस्ट। त्याला आपण बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटी म्हणतो, साइड साइड टेस्ट। तर आता ही झाली यस 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 टेस्ट। दुसरी टेस्ट कशी आहे आपली? तर हे पहा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। कोणत्या कसोटीनुसार? ए म्हणजे अँगल साइड अँगल। हा अँगल ही साइड आणि हा अँगल, हा अँगल ही साइड आणि हा अँगल, म्हणजे दोन अँगल आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली ही साइड आहे। हे पहा, हे जर असे आपण एकमेकांना तंतोतंत जुळविले तर ते कॉन्ग्रंट आहेत। कोणत्या कसोटीनुसार? ए अँगल साइड अँगल टेस्टनुसार। ही आपली दुसरी टेस्ट। तर तिसरी टेस्ट कशी आहे पहा? साइड अँगल साइड, म्हणजे ही साइड या साइडला पण जर मॅच केली, हा अँगल या अँगलला मॅच केला, ही साइड या साइडला मॅच केली तर ते तंतोतंत जुळतात, म्हणजे ते कॉन्ग्रंट आहेत। कोणत्या कसोटीनुसार? बाय यस टेस्ट। साइड अँगल साइड, ही साइड अँगल साइड या कसोटीनुसार जर हे आपण असे ठेवले, पहा हा अँगल या अँगलला मॅच होत नाही, असे तंतोतंत जुळणार नाहीत। फक्त कोणत्या कंडिशननुसार ते कोणत्या सिक्वेन्सनं ते कॉन्ग्रंट होतील? यस म्हणजे ही साइड, हा अँगल आणि ही साइड, तरच ते या कसोटीनुसार कॉन्ग्रंट आहेत। आता पुढची टेस्ट। आता येथे पहा, अँगल अँगल साइड टेस्ट, म्हणजे अँगल आहे, हा अँगल आणि ही साइड। हे पहा, आता हा अँगल आणि ही साइड, त्याप्रमाणे हा अँगल आणि ही साइड। जर आपण साइडपासून सुरुवात केली तर साइड अँगल अँगल, तर ही साइड ज्यावेळेस आपण या साइडवर ठेवू तर हा अँगल या अँगलवर येईल आणि हा अँगल या अँगलवर होईल आणि ते एकमेकास तंतोतंत जुळतील। कोणत्या कसोटीनुसार? अँगल अँगल साइड किंवा साइड अँगल अँगल। पुढची टेस्ट आहे पहा, खूप सोपी आहे। जर आपला राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, एक अँगल 90चा आहे, येथे पण 90चा आहे। समोरची साइड म्हणजे काय होईल? राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजे हायपोटेनस होईल। जर हायपोटेनस इक्वल असतील आणि एक साइड ही साइड किंवा ही साइड
ही साईड घेतली तर या ट्रायंगलची ही साईड होईल आणि ही साईड घेतली तर या ट्रायंगलची ही साईड होईल. कोणतीही एक साईड ह्या दोन्हीपैकी आणि हायपोटेनस जर इक्वल असतील तर ते दोन ट्रायंगल तंतोतंत जुळतात. हे पहा तंतोतंत जुळतात. तर ही होईल आपली हायपोटेनस साईड टेस्ट. ही फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच आहे. आता यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 13.1 सॉल्व करू. प्रॅक्टिस सेट 13.1 मधील पहिला प्रश्न. येथे आपल्याला हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि सारखी मार्किंग केलेली आहे. म्हणजे हा अँगल या अँगलला, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ह्या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ही साईड या ट्रायंगलची तर या ट्रायंगलची ही साईड. आता एक साईड दिली आणि एक अँगल दिला आहे आपल्याला, परंतु यामध्ये ही साईड ह्या दोन्ही ट्रायंगलची कॉमन आहे. म्हणजे ही पण साईड कशी आहे आपली, दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रंट आहे. तर आता काय होईल, ही एक साईड होईल आणि हा अँगल आणि ही साईड म्हणजे यस ए आणि यस या टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे तंतोतंत जुळतील. कोणत्या कसोटीनुसार, यस ए आणि यस, साईड यस, अँगल आणि ही साईड यस ए टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट आहेत. तर आता आपल्याला काय पाहिजे अजून, करस्पॉन्डन्स म्हणजे कोणत्या सिक्वेन्सने करस्पॉन्डन्स. आपण जर एक्सपासून सुरुवात केली, एक्स, डब्ल्यू आणि झेड, करस्पॉन्डन्स म्हणजे एकाच एक संगतीनुसार एक्स, डब्ल्यू, झेड आपण अशी सिक्वेन्स घेतली तर ही सिक्वेन्स कशी घ्यावी लागेल, वाय, डब्ल्यू, झेड, वाय, डब्ल्यू, झेड अशी घेता येईल. जर आपण सिक्वेन्स अशी घेतली, झेड घेतला आधी, नंतर डब्ल्यू घेतला, झेड, डब्ल्यू, एक्स अशी सिक्वेन्स घेतली आपण, तर आपल्याला सिक्वेन्स कशी घ्यावी लागेल, झेड, डब्ल्यू, झेड, डब्ल्यू आणि वाय अशी घ्यावी लागेल. येथे दुसऱ्या प्रश्नामध्ये दोन राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत, कारण येथे राईट अँगल ट्रायंगलची मार्किंग दिलेली आहे आणि हायपोटेनस इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तर एक साईड अजून एक पाहिजे आपल्याला, परंतु ही साईड कशी आहे त्यांची कॉमन आहे, ही साईड कॉमन आहे. म्हणजे हे दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. कोणत्या टेस्टनुसार, हायपोटेनस साईड टेस्ट, हायपोटेनस साईड टेस्ट. तर आता येथे आपल्याला सिक्वेन्स लिहायची, एकास एक संगती लिहायची. आपण केपासून सुरुवात केली, के, जे, आय असं घेता येईल आपल्याला. के, जे, आय सिक्वेन्स. तर आपल्याला एल, जे, आय असं लिहिता येईल, एल, जे, आय. किंवा असं लिहिता येईल आपल्याला, आय प्रथम घेतला आपण, आय नंतर के घेऊ आपण, आय, के, जे अशी सिक्वेन्स घेतली आपल्याला. तर हे कसं लिहिता येईल मग, आय, एल, जे, आय, एल, जे असं लिहिता येईल. कोणती एक सिक्वेन्स लिहिली तरी चालेल. म्हणजे या सिक्वेन्सने आपण एकावर एक ठेवले तर ते तंतोतंत जुळतील. ही हायपोटेनस साईड टेस्ट आहे. आता येथे पाहू आपण, ही एक साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट दिलेली इक्वल आहेत. ही साईड या साईडला इक्वल आहेत कारण सारखी मार्किंग आहे. येथे एक सिंगल लाईन आहे, येथे पण सिंगल लाईन आहे. याचा अर्थ ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. येथे डबल लाईन आहे, येथे डबल लाईन आहे. डबल मार्किंग असल्यामुळे ह्या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत. येथे आपल्याला एक पण अँगल दिलेला नाही, फक्त दोन साईड दिल्यात, परंतु ही साईड दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे ही पण साईड कशी आहे, इक्वल आहे. तर आता आपण दोन ट्रायंगल कोणते होतील, एच, जी, ई हा ट्रायंगल घेतला आपण, तर संगती कशी होईल आपली, सिक्वेन्स एच, जी, ई, एच, जी, ई अशी घेऊ. तर आपण एफ, जी, ई असंही घेता येईल, एफ, जी, ई. किंवा आपण ई, जी, एच करू, ई, जी, एच. तर ई, जी, एफ, ई, जी, एफ असंही घेता येईल. किंवा ही साईड प्रथम घेतली आपण तर ही साईड प्रथम घ्यावी लागेल याप्रमाणे. आणि तीन साईड्स आहेत त्यामुळे
टेस्ट कोणती होईल आपली? यस 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 टेस्ट. तिन्ही साईड्स या सिक्वेन्सनं एकावर एक ठेवले आपण तर ते काय होईल? तंतोतंत जुळतील, म्हणजे कॉन्ग्रंट आहेत. सिक्वेन्स आपल्याला अशी पण घेता येईल पहा, एच ई जी एच ईला कॉन्ग्रंट साईड कोणती होईल? एफ जी आणि ई अशी पण घेता येईल, किंवा अशी घेता येईल, किंवा अशी घेता येईल. कोणती एक सिक्वेन्स घेतली तरी चालेल. नेक्स्ट, आता या दोन ट्रायंगलमध्ये अँगल आहे, साईड आहे आणि अँगल आहे. त्याप्रमाणे येथे अँगल, साईड, अँगल. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. तर हा अँगल या अँगलला, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. तर आपण येथे टेस्ट कोणती होईल मग? अँगल, साईड, अँगल, म्हणजे अँगल, साईड, अँगल टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. तर आपल्याला आता सिक्वेन्स लिहायची, म्हणजे त्यांचं करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स लिहायचे आपल्याला. तर यस एम ए असं जर लिहिलं आपण, यस एम ए, तर काय होईल? यस एम ए तर ओ पी टी या सिक्वेन्सनुसार ते कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हे व्हर्टायसेस, हे व्हर्टेक्स आपण या व्हर्टेक्सवर ठेवले तर ते दोन ट्रायंगल तंतोतंत जुळतील. नेक्स्ट, किंवा असं उलटं केलं तरी चालेल आपण, टी पी ओ, तर हा कसा होईल मग? ए एम यस. नेक्स्ट, हे दोन ट्रायंगल आहेत. या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल या अँगलला इक्वल आहे, ही साईड या साईडला इक्वल आहे, आणि हा अँगल या अँगलला इक्वल आहे. तर आता येथे या ट्रायंगलमध्ये अँगल, साईड, आणि या ट्रायंगलमध्ये अँगल, साईड, म्हणजे टेस्ट कोणती होईल आपली? यस टेस्ट. यालाच आपण असंही म्हणतो, यस टेस्ट. कारण साईड जर घेतली यस आणि अँगलपासून सुरुवात केली तर अँगल, साईड. या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. तर आपल्याला आता सिक्वेन्स लिहायची, करस्पॉन्डन्स. तर एम टी एन असंही लिहिता येईल, एम टी एन करस्पॉन्डिंग एम टी एन, एम या साईडचा एम टी एन, तर या साईडचा यस टी एन असं होईल, यस टी एन असं लिहू शकतो आपण. किंवा एन टी एम असं लिहिलं आपण, एन टी एम असं लिहिलं तर एन टी एस अशी सिक्वेन्स घ्यावी लागेल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.